मला वाटतंय स्वतः अमोल कोल्हे अनेक वेळा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून दादांना बऱ्याचदा भेटलेले आहेत। खरं तर जे प्रश्न संसदेत मांडायला पाहिजे होते ते प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडवून घेतले आणि आज कुठेतरी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न अमोल कोल्हेकडनं केला जातोय। जे अमोल कोल्हे मागचे 3 ते 4 वर्ष मतदारसंघात फिरलेच नाहीत, ज्यांचे खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा म्हणून अशा पद्धतीचे बॅनर लागले, जे मतदारसंघात पिकनिकला गेल्यासारखे जायचे, असे कोल्हे आज दादांवरती बोलतायत। कोल्हेंनी बोलत असताना थोडं पार्श्वभूमी तपासावी, आपण कुणावरती बोलतोय। जर दादांना तुमची गरज असती तर पहिल्या दिवशी तुम्ही दादांसोबत आलेच नसते। कुठेतरी सेलिब्रिटी या नावाखाली तुम्ही आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहात। अमोल कोल्हेंनी त्यांनी काल असं बोलता बोलता हे पण बोलून गेले की अजितदादा माझ्यासारख्या एका खासदाराच्या मतदारसंघात 3-3 वेळा येत आहेत। अमोल कोल्हेला कदाचित माहिती नसावी, मतदारसंघाचा संपर्क नसल्यामुळे ते वाक्य त्यांनी उद्गारले असतील। अजितदादा ही याच्या अगोदरही त्या मतदारसंघात आठवड्यात एकदा किंवा महिन्यात एकदा तरी जायचे, तिथले प्रश्न सोडवायचे, तिथल्या जनतेचा अनेक वर्षापासूनचा त्यांचा संपर्क आहे। परंतु जे खासदार पिकनिकला गेल्यासारखं मतदारसंघात जायचे, त्यांचा मतदारसंघाची संपर्कच नाही, अशा खासदाराला काय माहिती आहे की आपल्या मतदारसंघात कोण किती वेळा आलं होतं। असे काहीही जाणीवपूर्वक हेतू परस्पर आणि सहानुभूती मिळवण्यासाठी अमोल कोल्हेचे वक्तव्य चालू आहे। परंतु एकीकडे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह अजित पवार उपस्थित करताना त्यांना असं म्हटलेलं आहे की मी असा खासदार आहे ज्याला संसदेमध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं, त्यामुळे एका वर्षात 3 वेळा संसद रत्न म्हणून गौरवण्यात आलं। तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील खासदार आहेत, मात्र त्यांचा कधी गौरव झालेला नाहीये। त्यावरूनच माझ्या कामाचा जो दाखला आहे तो दिला जातो। एखाद्या व्यक्तीच्या कामाचा लेखाजोखा जर करायचा असेल तर तो व्यक्ती किती बोलतो यापेक्षा तो मतदारसंघासाठी किती काम करतो हे महत्त्वाचं आहे। अमोल कोल्हे नुसते संसदेत प्रश्न मांडले म्हणून चांगला खासदार होत नाही। या महाराष्ट्रामध्ये अनेकाचं वक्तृत्व खूप चांगलं आहे, अनेकांच्या सभांना लाखोंची गर्दी जमते, पण त्यांचा खासदार एक किंवा आमदार एकही निवडून आलेला नाही। तुम्ही चांगले संसदपटू झालात ह्याचा अर्थ मतदारसंघातले प्रश्न सोडवलात असा होत नाही। तुम्ही सांगावं की तुमच्या मतदारसंघातले किती प्रश्न सोडवलेत आणि तटकरे साहेब सांगतील की त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले किती प्रश्न सोडवलेत। मतदारसंघाच्या सुटलेल्या प्रश्नावरती आपण चर्चा करू, मतदारसंघामधल्या प्रश्न किती मांडले ह्याच्यावरती चर्चा करून मतदारसंघाचा फायदा किंवा मतदारसंघातल्या लोकांचा फायदा होणार नाही। रोहित पवार म्हणतात की आता लवकरच समोरच्या पक्षाचे जे आमदार आहेत ते आमच्यासोबत येणार आहेत, त्या पद्धतीने समोरच्या पक्षात आश्वस्त आहे, त्यामुळे आता ते पुन्हा एकदा आमच्याकडे येण्यासाठी संपर्क करू लागले। रोहित पवारांना मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, आता सावधान, तुमच्या सोबतचे जी सोबती आहेत ते कधी तुम्हाला सोडून जातील, कधी तुम्ही एकटे राहाल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही। आणि जे रोहित पवार आमच्यावरती आरोप करतायत त्यांची सध्या तिथं काय परिस्थिती आहे, त्यांची काय मनस्थिती आहे हे आम्हालाही माहीत आहे। ते कधी तिथून बाहेर पडतील आणि कधी दुसरं घर गाठतील याचा त्यांना सुद्धा पत्ता नाही, कारण त्यांची मानसिकता आता तिथून बाहेर पडण्याची झाली हे आम्हालाही माहिती आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।